निलेश गायकवाड. दत्तकृपा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि या संघानं जर सामना जिंकला तर या स्पर्धेमधलं आव्हान आणि त्याचप्रमाणे पॉइंट टेबल वरती सर्वांचं नजर असेल. परंतु जर 9-11 या संघाने टॉस जिंकला तर पॉइंट टेबल जैसे ते राहणार आहे. त्यामुळं ज्या दोन संघांची मॅच आहे ना त्यापेक्षा जास्त धाकधूक वाढली आहे प्रतापगड योद्धा आणि त्याच पद्धतीनं छावा प्रतिष्ठान पाचवड. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे 9-11 दत्तकृपा 11 परंतु धाकधूक वाढली आहे छावा प्रतिष्ठानची देखील आणि प्रतापगड योद्धाची देखील. जबरदस्त मॅच आहे. पहिलाच बॉल हा बॉल प्लेस केला आहे क्षेत्ररक्षक आहे तर टीआर सर्कल मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरच्या रेसमध्ये असणारे दोन खेळाडू एका बाजूला सोमनाथ तर दुसऱ्या बाजूला एसटी रक्षकाच्या भूमिकेत यश. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप कव्हर फोडलाय 6 धावांसाठी बिग हिट मॅक्सिमम सिक्सर. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट चेंज. हो 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 सोमनाथ बॅक टू पवेलियन. जबरदस्त सेलिब्रेशन मैदानामध्ये. ही विकेट सांगते की या विकेटचं महत्व किती होतं. ही विकेटचं सेलिब्रेशन सांगते की या खेळाडूला थांबवणं किती गरजेचं होतं. आणि दत्तकृपा 11चा जल्लोष मैदानामध्ये बिग बॅटर बडी मछली जाल में जड पावलांनी सोमनाथ मोरे बॅक इन पवेलियन. अगदी कॅप्टन कूल म्हणून यांची ओळख आहे आणि एक षटकार ठोकल्यानंतर खेळाडूला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. बिग विकेट डाऊन अजय भिसे यांना ती मिळालेली विकेट. अजय भिसे निश्चित आजच्या दिवसामध्ये कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होत असताना पाहायला मिळेल. सर्वात जास्त धाकधूक या संपूर्ण मॅच जर कुणाला असेल तर प्रतापगड योद्धा. कारण जर दत्तकृपा 11 हा सामना जिंकला तर कशा पद्धतीनं नेट रन रेट पुढे जाईल हे देखील पाहायचंय. आणि जर 9-11 हा सामना जिंकला तर मात्र प्रतापगड योद्धाला या ठिकाणी स्पर्धेमध्ये आव्हान कायम आहे. त्यामुळे प्रतापगड योद्धा देव पाण्यात ठेवून बसेल की हा सामना 9-11 जिंकावा ही त्यांचा महत्वपूर्ण इच्छा असेल. कारण स्पर्धेमधलं आव्हान जर प्रतापगड योद्धाचं कायम राहायचं असेल तर 9-11 सामना जिंकावा लागेल. पुन्हा एकदा जबरदस्त सेलिब्रेशन सांगताय. काय मॅच चालू आहे. लगातारची दुसरी विकेट. महत्वाचा बॅटर नील बॅक टू पवेलियन. दुसरी लगातारची विकेट येते.
यावेळेस बॉल ऑन साईडला खेळलाय 38 सर्कल मधून बॉल मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये एक सिंगल. चारही संघांचं या सामन्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. चारही संघांचं लक्ष या सामन्याकडे लागून राहिलेलं आहे. महत्वाची मॅच, बिग फाईट. स्कोर कार्ड 9 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. बॅकफुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लगातारच्या दुसऱ्या बॉल मध्ये पहिला बॉल जीवन यांनी चांगला हाताळलाय आणि या मॅच मध्ये रंगत वाढतीये. चारही संघांचं लक्ष या मॅच कडे आहे, पॉइंट टेबल कडे आहे. मॅच कुणाकडे जाईल, सेफ जर कुठला संघ असेल तो फक्त 9 ला 11 हा संघ आहे. फुलटॉस बॉल वरती प्रहार, बॉल आरपार सीमापार. या षटकाराची गरज आहे आणि तो षटकार ठोकलाय. आलाय संघर्षाचा षटकार. सचिन यांच्या बॅटमधून आलेला ग्लोरियस सिक्सर, फॅब्युलस सिक्सर. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला हिट केलाय. इट्स अ सिक्सर. त्या बाजूचे प्लेयर सगळे उठून. चला मैदानामध्ये फेअरली क्रिकेट, मैत्रीपूर्ण लढाई करायची. आतापर्यंत खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. यास इथं मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट अगदी फ्लो मधून बॉल सोडून दिलाय, बेल लेफ्ट केलाय, डॉट बॉल येतोय. 15 धावा धावफलकावरती, एक धाव महत्वाची आहे. 9 ला 11 देखील सहजासहजी हा सामना सोडणारा संघ नाहीये. 9 ला 11 ची देखील तालीम मजबूत आहे. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून बॉल, व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट. अगदी आपण पाहू शकतो व्हाईट बॉल थांबवण्यासाठी देखील अशा वेळेस अपील केलं जातं, परंतु त्या अपीलमध्ये जल्लोष असतो, उत्साह असतो, आत्मविश्वास कमी असतो. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत पायाच्या साह्यानं. अगदी फुटबॉल स्टाईल बॉल थांबवण्याचा प्रयत्न दत्तकृपा 11 साठी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. आणि काय घडतंय मैदानामध्ये? यस नो वेट. विकेट. एक मिनिट मैदानामध्ये पंचांचं डिस्कशन होईल आणि त्यानंतर डिसिजन येईल. आकाश भोसले नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. यावेळेसचा बॉल थर्ड अंपायर रिव्ह्यू. प्लेयर कोणताही स्क्रीन वरती नसेल. यस, अंपायर विकेटच्या बाहेर बॉल पडलाय. इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा.
इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. ओ फ्री हिटचा बॉल, परंतु खोलवर टप्प्याचा आहे. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आपण आहोत आणि या ओव्हरमध्ये 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण अनुभवतोय. आणि खऱ्या अर्थानं लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन. वा, कॅचचा एफर्ट जबरदस्त, परंतु एक सिंगल कॅच ड्रॉप होतोय. परंतु एफर्ट चांगले होते. शेवटच्या क्षणी बॉलवरती झडप घातली, अक्षरशः डाईव्ह लगावली आणि बॉल हातातून अगदी निसटला, परंतु बाउंड्री वाचवलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्ट्राईक रेट चांगला आहे. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि नवा बॉल जुना बॉल ह्या देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप जवळच्या संकल्पना आहेत. कारण नव्या बॉलला जे आवरण असतं त्यावेळेस मात्र प्रॉपर मिडल होताना बॉल बॅटवरती प्रॉब्लेम येतात, परंतु जसा जसा बॉल जुना होतो तसा तसा मिसटाईम स्ट्रोक सुद्धा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातो, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे फलंदाज जुन्या बॉलसाठी आग्रही असतात. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून अगदी 3 क्षेत्ररक्षक आले. नो मॅन्स लँड. 4 खेळाडूंच्या मध्ये बॉल पडलाय. अजय बिसे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये या खेळाडून 2 विकेट घेतलेले आहेत आणि 2 महत्वाच्या विकेट घेणारा महत्वाचा गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल गॅप मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण दर्जेदार. एक सिंगल. फुलटॉस बॉल केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडलाच खेचलाय. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळतोय आणि बॉल चार धावांसाठी चौकार. हा स्ट्रोक देखील गॅप मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवला जाईल. एकेका धावेसाठी संघर्ष करायला लावणारी गोलंदाजी पाहायला मिळते आणि 26 धावा टोटल धाव फलकावरती लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, विना संघर्ष हा मान कोई नहीं होता, जब तक न पडे हथोडी के घाव पत्थर भी हा भगवान नहीं होता. आणि गॅप मध्ये चोख खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लगातारच्या सिंगल देखील महत्वाच्या आहेत या ग्राउंड वरती. एक एक सिंगल देखील तितकीच महत्वाची आहे जितका चौकार षटकार महत्वाचा आहे. आणि त्या सिंगल येत आहेत कारण 3 महत्वाच्या विकेट आल्यानंतर ह्या खेळाडूंना ची जबाबदारी वाढली आहे. विकेट देखील टिकवून ठेवायची आणि धावा देखील टीमसाठी बनवायच्यात. आणि स्पोर्ट ऑन लाईव्हच्या द्वारे अगदी साइड कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे बॉल कॅच करत असताना आमचे कॅमेरामन अर्थात भूषण फरांदे खूप चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतं यूट्यूब वाहिनीचं. अगदी शेवटपर्यंत बॉल तुम्ही पाहू शकता. बॉलच्या वरचं टेनिक्स हे जे नाव आहे ना ते सुद्धा कॅप्चर करण्याची ताकद ठेवणारे कॅमेरामन आहेत. आपलं मनापासून स्वागत. तीन ओव्हर आणि 33 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 यश आहेत. परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. मागच्या सामन्याचे हिरो आहेत, परंतु या मॅच मध्ये कशी कामगिरी करतील पाहायचं आहे. यावेळेसचा बॉल वाईड बॉल +1 बाउन्सचा देखील इशारा येईल. वॉर्न केलं जाईल. अतिरिक्त उंची होती आणि तो बॉल वाईड बॉल वॉर्न केलं, दंडित केलं. पहिला बॉल वाईड आलाय म्हणजे या इथून पुढे जर तुम्ही बाउन्स डिलिव्हर केला तर मात्र नो बॉलला सामोरं जावं लागेल. हे देखील खेळाडूंना माहिती आहे.
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही नो बॉल टाकणारा न्यूझीलंड संघाचा एक गोलंदाज होता, रिचर्ड हॅडली. लगातारचा दुसरा बॉल वाईट, 2 बॉल 2 वाईट. 23 वर्ष गोलंदाजी करून एकही नो बॉल किंवा एकही वाईट बॉल एक्स्ट्रा धाव न डिलिव्हर करणारा गोलंदाज कोण होता? तो न्यूझीलंड संघाचा रिचर्ड हॅडली. त्यामुळे अचूक टप्पा किती महत्वाचा आहे. चांगला आपण विक्रम बनवू शकतो. 3 ओव्हरच्या अखेरीस 35 धावा आहेत, 2 लगातारचे वाईट बॉल आलेत, एक्स्ट्रा धावा अंकित झालेल्या आहेत. आणि पॉइंट टेबल कशा पद्धतीने फेरबदल करतो हे तुम्ही या आधीच्या मॅच मध्ये पाहिलंय. यावेळेचा बॉल चांगला आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेतली होती, बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न होता, बॉलला फक्त दिशा दाखवायची होती पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये, परंतु स्ट्रोक फसला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. अजय यांच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि हा बॉल डॉट आलेला आहे. पहिला बॉल डॉट. 8 षटकांची मॅच, फायटिंग टोटल. सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का? 9-11चा हे पाहायचंय. हा स्ट्रोक ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, जबरदस्त टोला. 4 धावांसाठी मॅग्नाफिसेंट चौकार. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला. मनकटातली ताकद दाखवणारा किंवा फक्त नजाकत, रचनात्मक फटका. ओव्हर द विकेट आहे. बॅक चेंज घेतले बॅकवर्ड रिजन मध्ये. थर्ड मॅन रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर पाहिलं ना, ती चौथी ओव्हर आहे आणि चौथ्या ओव्हरमध्ये डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे, वाइडेड काउ कॉर्नर आहे, मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॅकअपसाठी मागे आपण थर्ड मॅन पाहू शकतो लॉंग स्टॉप रिजनमध्ये. म्हणजे तुम्हाला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचे असतील तर मात्र मिड विकेटला करू शकता, परंतु गोलंदाजाची स्ट्रॅटेजी हीच आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवले जात आहेत आणि कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक चांगली स्ट्रॅटेजी. रिवास, सीधी उंगली से घे निकलती नहीं है तो टेढ़ी करने पड़ती है आणि रिवर्स अटेम्प्ट बनता है तो बहुत सूरत बनता है. 40 धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण सुशांत शिंदे यांना पाहतोय, तर लेग अंपायर तरुण सोनावणे. एक चांगली अंपायरिंग पाहायला मिळाली. लगातारचे 2 दिवस अगदी रणरणत्या उन्हामध्ये संपूर्ण सामने निर्विवाद पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅक चेज घेतली, क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड मध्ये. बाळा खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकही धाव नाहीये. फोर्टी 40 धावा. वेगवान बॉल, जबरदस्त वेगवान बॉल, नॉट स्ट्रायकिंग एंड वरती डायरेक्ट हिट, परंतु बॅकअप नाहीये, कुठलाच बॅकअप नव्हता. एक सिंगल. 41. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 41 रन स्कोरबोर्ड वरती. अजूनही 4 ओव्हर, निम्मा टप्पा पार पडलाय. ड्रिंक्स ब्रेक. धाव फलकावरती आहेत आणि निलेश यांचा विचार केला तर 2 बॉल फेस केले, 1च धाव बनवली. त्यानंतर सोमनाथ, ही खरी महत्वाची विकेट होती किंवा हा खरा वाघ होता या टीमचा, परंतु याही खेळाडूची शिकार करण्यामध्ये दत्तकृपा 11ला यश आलं. 2 बॉलमध्ये 1 षटकार ठोकला होता आणि दुसऱ्या बॉलवरती सोमनाथ यांची विकेट आली. त्यानंतर धाव फलकाला स्टॉपर लावलाय. 11 बॉल फेस करत असताना 14 धावा श्रीकांत यांनी बनवलेल्या आहेत. तर सचिन रनआउट झाले 5 बॉल फेस करून, 8 धावा बनवल्या आणि आकाश नॉट आउट 5 बॉल 7 बनवलेले आहेत. आणि आता 24 बॉल इम्पॉर्टंट आहेत इथून पुढचे. अजय यांचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये सगळ्यात सफल ओव्हर कोणाची असेल तर अजय यांची आहे. केवळ 11.50 ची इकॉनॉमी आणि 2 महत्वाच्या विकेट आणि त्याही दिग्गज खेळाडूंच्या विकेट अजय भिसे यांनी टिपल्या. तदनंतर जीवन यांनी 1 ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि यश यांनी 1 ओव्हरमध्ये 7 धावा. अशा टोटल 41 धावा आहेत. इथून पुढे 24 बॉल इम्पॉर्टंट बॉल.
त्यावेळेचा बॉल वेगवान बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाकडे विसावतोय. डॉट बॉल पहिला बॉल, परंतु बॅट स्विंग वरून समजतंय आता आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. 9ला 11 हाही संघ दमदार आहे. अगदी मिडल लाईन पर्यंत बॅटिंग आहे. टॉप बॅटिंग ऑर्डर आहे. लगातार 2 बॉल जीवन बीट करून चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल, आणि दोन्ही बॉल अगदी बॉडीपासून दूरवरती ठेवलेत आणि कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा शॉट ऑन साइडला आडवा बॅटने खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक आणि बॉल 6 धावांसाठी. हवाई सफर, हवाई हल्ला, चरण सिक्सर. एक धाव देखील इम्पॉर्टंट आहे आणि इथं सिक्सर ठोकलाय. जबरदस्त षटकार मैदानामध्ये. जोपर्यंत श्रीकांत आहेत ना तोपर्यंत 9ला 11च्या आशा पल्लवित आहेत. या खेळाडूकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे आणि या स्ट्रोक वरून आपण पाहिली ते फुल टॉस. लगातारचा दुसरा बॉल. हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग, उंची दोरी छे की मंजुरी. चरण 2 बॉल 2 हिट. फलंदाजांना सुपर हिट करतायत. हो, यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल आहे. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. (53) 53 लॉस ऑफ 3. अशोक लॉंग ऑफ रिजन, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. कॅच चा चांगला प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप. 1 से भले 2. आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो फिल्डिंग एफर्ट्स. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर डाईव्ह लगावली आणि बॉल अप्रतिम थांबवलेला आहे. एज इज जस्ट नंबर. वय हा फक्त आकडा आहे. ज्या शौक जिंदा होते वा उम्र भी हार जाती है. आणि ते शौक आपण पाहतो, छंद जिवंत ठेवलेले आहेत सर्वांनीच. 53 लॉस ऑफ 3. 5 षटकांचा खेळ संपला. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक. 55 धावा धावफलकावरती. 18 बॉल येणारे 100 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि दत्तकृपा 11 याही संघाकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे हे देखील आपण विसरून चालणार नाही. मागच्या मॅच मध्ये 143 धावा जरूर फेस केल्या, परंतु ती मॅच वेगळी होती, वस्तुस्थिती वेगळी होती, कहाणी वेगळी होती. इथं देखील मॅच वेगळी आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे, कहाणी वेगळी आहे. ओव्हर नंबर 6. 6व्या षटकामधला पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी आदित्यांना बोलवलेला आहे. आकाशचा खूप चांगला स्ट्रोक आहे. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 1 सिंगल कंप्लीट. उखलवर टप्प्याचा बॉल. जबरदस्त बॉल मैदानामध्ये पेश केलाय. डॉट बॉल. (56 रन्स आर ऑन द बोर्ड. क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत. श्रीकांत बॅक टू पवेलियन. जबरदस्त विकेट. बिग विकेट डाऊन.
न्यू बॅटर प्रतीक मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्याच पद्धतीने आपण पाहू शकतो अनेक प्रेक्षक वर्ग ज्यांनी मात्र या खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत ते प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खेळाडूंना भक्कमपणे आधार दिलेले असे सगळे प्रेक्षक लिजंड्स खेळाडू आपलं पाचवड प्रीमियर लीग कमिटी आभारी आहोत. या ठिकाणी अमृतवाडी गावचे युवा उद्योजक प्रशांत निकम देखील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. 56 धावा लॉस ऑफ 4 विकेट. स्लेजिंग चालणार नाही अन्यथा स्लेजिंग साठी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हो यावेळेस बॅकफुट वरती आले क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमा पार येतोय. क्लासिकल फॅब्युलस मॅग्नाफिसेंट चौकार. बॅकफुट वरती आले कट केलाय गॅप मध्ये पॉइंट रिजन मध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न देखील सफल झाला. अगदी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला परंतु टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स म्हणजे अनिश्चित टप्पा उसळी घेतली आणि बॉल सीमा पार. या चौकाराची गरज आहे तो चौकार खेळलाय. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ऑन दी राईज खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलला बॅकअप देईल. एकसष्ट धावा धावफलकावरती आहेत. 61 लॉस ऑफ 4. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती असताना अजूनही शेवटचा बॉल मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना पाचवड प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व आहे ते आपण अनुभवतोय आणि संपूर्ण सगळ्या गावातल्या खेळाडूंना एकाच प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम हे केलंय. हा स्ट्रोक फर्स्टला बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप आणि कॅच मात्र फसलाय आणि त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट. त्रेसष्ट धावा लॉस ऑफ 4 विकेट. सहा ओव्हरचा खेळ संपलाय. 63 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 12 बॉल. गुपचले बॉल 6 षटकांच्या अखेरीस 63 धावा. अजूनही 12 बॉल शिल्लक. ओ क्लीन बोल्ट जबरदस्त बॉल मैदानामध्ये पेश केला. यश गायकवाड यांचा हा बॉल आणि फलंदाज प्रतीक यांना मात्र गोल्डन डकचा शिकार करण्यामध्ये यश आलेला आहे. महत्वाचा खेळाडू बॅक इन पवेलियन. त्रेसष्ट धावा लॉस ऑफ 5 विकेट. ओव्हर नंबर 7. बॅकफुटवरती आले कट केला. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती थांबवलं जाईल. एक एक रन महत्वाचे आहे दोन्ही संघांसाठी. जितकी ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे ना तितकीच ही मॅच महत्वाची आहे. टीम प्रतापगड योद्धा आणि टीम छावा प्रतिष्ठान पाचवड या दोन्ही संघांना ही मॅच महत्वाची आहे. कारण कोण जिंकेल याच्यावरती पुढच्या संघांचा प्रवास अवलंबून आहे. नेट रन रेट देखील महत्वाचा आहे.
हा बॉल मात्र अतिरिक्त उंचीचा वाईड बॉल प्लस 1 बाउन्स दंडित केलं जाईल. पुढचा बॉल फ्री हिटचा. येस वाईड बॉल आहे. पुढचा बॉल फेअर असेल. समोरच्या दिशेनं व्हाट अ शॉट यार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल केलाय. समोरचा बॉल ओव्हर पिच बॉल पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. रडार मधला बॉल लाजवाब स्ट्रोक. खडे खडे दिन दहाडे क्लासिकल हिट. यावेळेस बॅटची एज होती. फुल टॉस बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला नाहीये. इथं मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि डॉट बॉल. एकाहत्तर धावा धावफलकावरती. काही वेळेचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच पकडला. 1-2 का 4. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जबरदस्त कॅच. पहा बॅलन्स बिघडला होता. स्वतः बसले पडले कोसळले ए दागाचे हे. 1-2-4 आणि त्यानंतर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये रिप्लेच्या माध्यमातून आपण युट्यूब वरती पाहतोय काय कॅच पकडलाय. शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली. बॉडी बॅलन्स चांगला होता. बिघडला जरी पडले जरी कोसळले तरी देखील तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये ओ हो हो जबरदस्त कॅच. स्कोर कार्ड जैसे थे. 71 वरती धाव फलक आहे. षटक क्रमांक 7 इन प्रोग्रेस. लास्ट बॉल ऑफ द 7th ओव्हर. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधला आणि स्ट्राईक वरती कपिल आलेत. कपिल यांच्याकडे देखील क्षमता आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्यावेळेस आपण स्वतःला सिद्ध करतो त्यावेळेस प्रसिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असेल हे देखील पाहायचं आहे. त्याच पद्धतीनं प्लॅन मेस वेगवान बॉल सरळ यष्टीरक्षकाकडे. 7 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलक 71 जैसे थे. डॉट बॉल निर्धा बॉल. आदित्य समोरच्या दिशेने खेळा. गॅप मध्ये एक स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक धावतायत आणि 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हा बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय परंतु बॉल थांबवला देखील आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय. यश यांच्याकडून रनआउट. त्र्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 बॉल. आदित्य मैदानामध्ये दाखल झालेत. 8व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये बॉलिंग बॅटिंग साठी आलेले आहेत आणि आता आदित्य यांना मात्र क्लास दाखवावा लागेल. एका बाजूला आदित्य आहेत तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी देखील आदित्यच आहेत.
फोन गेलता गाडी कुठली घेऊन गेला या ही ऍक्टिव्ह आहे कोणाची आणण्याची मग माझी ऍक्सेस ठेवायची का तुला नको राहू दे आहे गाडी नाही लागणार नाही अरे ते नाही ती मित्राला देणार आहे ना मशीन त्याच्यामुळे नाही काय म्हटलंय आपण लढवा बॅटने केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत एक सिंगल तर घेतली दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केलेला नाही एकाच धावेवरती थांबवलाय 74 धावा जबरदस्त हिट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेट सीमा पार बॉल चौकार मिलेंगे रन 4 ये रास्ते है 4 के धावा धावफलकावरती आहेत या मॅच नंतर भरपूर घमासान पॉइंट टेबल वरती पाहायला मिळणार आहे हो समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट यार घुटना टेक और सिक्सर देख घुटना टेक और सिक्सर देख 2 बॉल आणि 2 हिट आलेत आणि त्यानंतर स्कोरबोर्डला खूप चांगला आकार आलाय 6 धावा आलेत अगदी 9व्या नंबरला येऊन हे लगातारचे 2 हिट टीम साठी महत्वाचे आहेत लास्ट बॉल शेवटचा बॉल 84 धावा टोटल धावफलकावरती यावेळेस गॅप मध्ये हो काय एफर्ट्स घेतलेत यार बॉल थांबवण्यासाठी आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय सफल झालाय जबरदस्त एफर्ट्स मैदानामध्ये आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो बॉल फक्त प्लेस केला आणि 1 हँडेड डाईव्ह लगावणारी ती डाईव्ह ज्या पद्धतीनं बॉल आपण पाहिला तर आउटसाइड दी ऑफ स्टंप डिलिव्हर केला होता त्यानंतर प्लेस केला आणि त्यानंतर अगदी हवेत झेपावले आणि बॉल थांबवलाय स्कोर कार्ड 86 मॅच जिंकण्यासाठी 87 धावांची गरज आहे 8 षटकं म्हणजे 48 बॉल आणि 87 ची गरज 87 धावांची गरज आहे मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी जितकी अवघड मॅच आहे तितकी सोपी मॅच आहे जितकी सोपी आहे तितकीच अवघड आहे आणि हा जर सामना 9ला 11 न जिंकला तर टॉप 3 चे संघ आहेत ते तसेच राहतील परंतु दत्तकृपा 11 न हा जर सामना जिंकला ना तर मात्र मॅच मध्ये भरपूर किंवा पॉइंट टेबल मध्ये भरपूर फरक पडणार आहे श्रीकांत 19 बॉल 28 एक चांगली खेळी त्यानंतर आकाश यांनी 10 बॉल 16 ची खेळी मयूर नॉट आउट 6 बॉल 15 आणि सचिन 5 बॉल 8 अशा पद्धतीची खेळी आपल्याला पाहायला मिळाली अजय यांच्याकडून मात्र 2 ओव्हर डिलिव्हर केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट 23 धावा खर्च केलेल्या आहेत तर यश यांनी देखील 2 विकेट घेतल्या 15 धावा देऊन आणि त्याच पद्धतीने आदित्य यांनी 2 ओव्हर मध्ये 1 विकेट घेतली 23 धावा दिल्या आणि जीवन यांच्याकडून 2 ओव्हर मध्ये 24 धावा कोणती विकेट नाहीये अशा पद्धतीचा स्कोर कार्ड मॅच समरी मॅच हायलाइट 48 बॉल 87 म्हणजे प्रति बॉल 2 धावांची गरज आहे इथून पुढे 10 ते 11 धावांचा स्ट्राइक रेट रन रेट मेंटेन ठेवावा लागेल 11 धावांचा रन रेट तुम्हाला इथून पुढे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे चला स्पीडअपली मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा यानंतर अजूनही सेमीफायनल फायनलच्या मॅचेस आहेत त्यासाठी ती मीटिंग जास्त होते त्यामुळं हा वेळ जपून वापरूया
पहा मॅच 9-11 लक्ष द्या. 9-11 कॅप्टन आज तुम्ही 1 नंबरला आहात, पहिल्या क्रमांकावरती आहात. 87 धावांचं टार्गेट आहे. जर हा सामना ह्या समोरच्या टीमनं चांगल्या पद्धतीनं स्कोर रेटनं जिंकला, मार्जिन ठेवून जिंकला, 2-3 ओव्हर किंवा काय असतील ते, आणि त्यानंतर डायरेक्ट फायनल खेळणारा संघ हा तुमचा नेट रन रेट देखील मायनस होऊ शकतो. त्यामुळं आणि समोरचा टीम दत्तकृपा 11 याही संघाला नेट रन रेट वाढवण्याची संधी आहे. म्हणजे तुम्ही नेट रन रेटसाठी डायरेक्ट फायनल खेळण्यासाठी या दोन्ही संघांना संधी आहे. जो संघ मॅच एका चांगल्या मार्जिननं हारेल ना, तो संघ मात्र सेमीफायनलला खेळायला लागेल. आणि नेट रन रेट कधीही काही होऊ शकतं. म्हणजे 9लाही 2 नंबरला देखील जाऊ शकते, 3 नंबरला देखील जाऊ शकते, किंवा दत्तकृपा 2 नंबरला येऊ शकते, 1 नंबरला देखील दत्तकृपा येऊ शकते. आणि जो संघ 1 नंबरला असेल तो डायरेक्ट फायनल खेळेल आणि राहिलेले 2 संघ आहेत ते सेमीफायनल खेळतील. चला बॅट्समन मैदानामध्ये या. टीम दत्तकृपा +4.5 असा 9लाईचा नेट रन रेट आहे. लक्ष द्या. मॅच ऑन. महत्वाची मॅच आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये स्ट्राईक वरती बाळा आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती यश आहेत. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. इम्पॉर्टंट मॅच. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल. 87चं लक्ष. जेवढी सोपी मॅच वाटते तेवढी सोपी नाहीये. पहिल्याच बॉल वरती विकेट. बाळा बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. बॅटची स्ट्रॉंग एज. एका बाजूने खिंडार पडले. बिग विकेट डाऊन. बाळा बॅक इन पवेलियन. चला मैदानामध्ये, मैदानाच्या आतमध्ये फेअरली क्रिकेट खेळायचंय. चला दोन्ही संघातले खेळाडू. पहिलाच बॉल होता. पहिला प्रेशराइज मॅच आहे. सर्वांचं लक्ष या मॅच कडे लागून राहिलंय. बॅकफुट वरती आले. कट केला. गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत आणि काय एफर्ट्स घेतलेत यार, परंतु बॉल सीमा पार. चौकार. यस. 4 धावा आहेत. 4 धावा. सीमा रेषेच्या बाहेरच गाडी आहे.
आणि चौकार आलेला आहे. जबरदस्त मॅच चालू आहे. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे बड़े बैटल होते रहते हैं. एक विकेट, 4 धावा. पहिलं षटक. अजय सेन्सिबल खेळ, फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क केला चांगल्या पद्धतीनं. यावेळेस आडव्या बॅटने खेळला. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील. सोमा. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक वरती आता मॅन इन फॉर्म यश. या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा आहेत. ज्या खेळाडूनं एक शतक ठोकलंय. आतापर्यंत 2 शतक आपण पाहिली. एक सोमनाथ मोरे यांच्या बॅटमधून आपण शतक पाहिलंय, तर एक शतक आपण पाहतोय यश यांच्याकडून. ऑरेंज कॅप जर पाहिली तर ऑरेंज कॅप सोमनाथ यांच्याकडे आहे, परंतु यश हे 6 धावांनीच पाठीमाग आहेत सोमनाथ यांच्या. ऑरेंज कॅप पेक्षा ह्या मॅच कडे लक्ष आहे यश यांचं. महत्वपूर्ण मॅच आहे. प्रेशर आहे, दबाव आहे जरूर, परंतु तो दबाव झुगारून का मैदानामध्ये खेळी करावी लागेल. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. बॅचेस घेतलेत, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एकेका धावेचा प्रयत्न चांगला केलाय आणि बॉल लगातारचा चौकार. यशच्या बॅटमधून आलेला ग्लोरियस हिट. अगदी पायानं बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला. 2 चौकार मैदानामध्ये खेचलेले आहेत. 9 धावा. जबरदस्त मॅच. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळला. ऑन साइडला गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक आहे. लगातारचा दुसरा बॉल सीमारेषा ओलांडतोय. 2 बॉल आतापर्यंत सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. यश अप्रतिम बॅटिंग करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. 13 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच आहे. लाजवाब मॅच पाहायला मिळते. Yes, 1 bounce हा बॉल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स आर ऑन द बोट. आणि या आधीच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना, खूप चांगली गोलंदाजी करणारे खेळाडू कपिल हगवणे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. पहिल्या षटकाचा अखेरीस 13 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. विदाउट लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त मॅच आहे. 5 वर्ल्ड प्रीमियर लीग मधली इम्पॉर्टंट मॅच. दोन्ही संघांचं या मॅच कडे लक्ष लागून राहिलंय. दोन्हीच नव्हे तर 4ही संघांचं मॅच कडे लक्ष लागून राहिलेलं आहे. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. हो, यावेळेस इथं विकेट येते. पहिल्याच बॉल वरती अजय बॅक टू पवेलियन. एका एंडनं खिंडार पडलाय आणि काय योगायोग आहे पहा. प्रत्येक मॅचच्या पहिल्या बॉलचा विकेटचा मानकरी असणारा कपिल पहिला बॉल डिलिव्हर करतो त्यावेळेस विकेट घेतोच. हे एक समीकरण बनलेलं आहे. कपिल अप्रतिम बॉलिंग. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 9-11 या संघाने सांगितलंय, हा मी देखील कच्च्या गुरुचे चेले नाही. सहजासहजी मॅच सोडणार नाही आणि त्या मॅच वरचा ताबा कुठेही जाऊ दिला जाणार नाही. अभी मैदानामध्ये अभी नहीं तो कभी नहीं. आज की शाम किसके नाम. ही मॅच महत्वाची आहे.
दत्तकृपा 11 साठी. जिंकला तरच स्पर्धेमधलं आव्हान कायम राहणार आहे, त्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये. कुटप्प्याचा बॉल होता, बॅटची एज होती का, परंतु बॉल एसटी रक्षकानं बॉल थांबवलाय खूप चांगल्या पद्धतीनं. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. चौदा धावा, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा लगातार व्हाट अ बॉल यार, आणि तिसरी विकेट बॅकची एज घेऊन. जबरदस्त विकेट. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय आणि पण चर्चा केली आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील चर्चा चालली होती की लो स्कोरिंग मॅचेस इंटरेस्टिंग होतात, छोटे टोटल पे बडे बॅटल होते आहे, आणि ते छोटे टोटलचे बडे बॅटल मैदानामध्ये. 14 धावांवरती 3 महत्वाच्या विकेट, आणि कपिल काय गोलंदाजी करतायत. स्कोरबोर्ड 14 धावा, लॉस ऑफ 3 विकेट. अगदी कॅप्टन कूल प्रमाणे आपण विकेट कीपर पाहिले तर निलेश यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. जबरदस्त कॅचेस घेतलेले आहेत. ओव्हर कपिलकडे देखील लक्ष आहे, नवीन बॅटर. चला बॅट्समन यश, आपल्याला विनंती आहे प्रत्येक बॅट्समनची टीम मीटिंग करण्यासाठी वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2. आदित्य नवीन बॅटर आलेले आहेत. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. काय मॅच रंगली आहे यार. यावेळेचा बॉल कुटप्प्याचा आहे, 1 बाउन्स. सोमनाथ चांगल्या पद्धतीने बॉल थांबवला पॉइंट मध्ये, कव्हर मध्ये, आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. आणि सिंगल नंतर आता यशकडे सर्वांचं लक्ष आहे. कशा पद्धतीचा माइंडसेट असतील, कारण एका एंडनं 3 विकेट पडलेल्या आहेत. कपिल वर्सेस यश. थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर डीप लॉंग ऑन आहे. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये रेस्ट्रिक्शन्स आहेत. ओव्हर नंबर 2. यावेळेसचा बॉल, काय बॉल हाताळला यार. आउटसाइड द ऑफ स्टंप, लॉंग ऑफ रिजनला खेळायचा आहे. फटका फसतोय. जबरदस्त बॉलिंग, रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं. अगदी दोन्ही संघांचा डगआउट अगदी शांत आहे, कारण मॅचचा रिझल्ट काय आहे हे कुणालाच माहिती नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत हा बॉल कॅप मध्ये खेळलाय. वा, बाउंड्री थांबवली आहे. एक सिंगल वरती समाधान मानलं जाईल. आणि यात वाचवलेल्या धावा आहेत ना, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये अगदीच टीमला उपयोगी पडतात. सिक्स्टीन रन्स आर ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. ओहो, इथे देखील काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची स्ट्रॉंग एज, सरळ यष्टी रक्षकाकडे. या ओव्हर मध्ये 3 विकेट. कपिल ठरतायत संघाचे हिरो, पर्पल कॅपचे होल्डर. आणि काय बॉलिंग केली यार, लाजवाब. संपूर्ण संघ अडचणीत असताना संघासाठी जमेची आणि महत्वाची गोलंदाजी, जबाबदारीची बॉलिंग. कपिल आज तो तुमच्या गय गुरु. अगदी एका एंडनं संपूर्ण खिंडार पाडले, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंड वरती यश आहेत. आणि होत्याच नव्हतं करण्याची ताकद देखील यश यांच्याकडे आहे.
या आधीच्या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 30 धावा बनवणारा खेळाडू आहे यश. 16 धावा 4 विकेट. अप्रतिम मॅच. अजूनही 36 धावांचा 36 बॉलचा खेळ शिल्लक. स्पीड. लास्ट कॉल. ड्रिंक आता का केले टीम. 4 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक आहे. दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावफलक 16 या धावसंख्येवरती. अजूनही 36 बॉल आणि 71 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग ट्रॅक वरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती शंतनू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ. बॅटिंग मार्क वरती यश. बेस्ट वर्सेस बेस्ट. 2 एक समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. दोन्ही एक समान ताकदीचे खेळाडू. हाय व्होल्टेज ड्रामा. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. सोमा वर्सेस यश. पहिलाच बॉल. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक या कॅच वरती मॅच बनेल. कॅच ऑन. मॅच बनले का. यस. इथं मात्र डाऊन दी बॉल कॅच कॅरी केला यश. बॅक इन पवेलियन. बिग विकेट डाउन. छोटे टोटल पे हुआ बड़ा बैटल. ओहो आता मात्र संपूर्ण सामन्याला थांबवलेला आहे. 5 विकेट. आता आलेले आहेत गारगरम. कचरा खेलेगा. ग्लेन मॅक्सवेल. दत्तकृपा टीमचे ग्लेन मॅक्सवेल आलेले आहेत. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये खूप काही चांगली कामगिरी करू न शकणारे गिरीशजी. आता संघाला त्यांच्या चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. खूप असा सुंदर लगावलेला चौकार गिरीश यांच्या. त्यांच्या इगोला धक्का लागल्याशिवाय ते खेळत नाहीत असे ग्लेन मॅक्सवेल असणारे गिरीशजी. त्यांनी दाखवून दिलंय की मी खूप चांगला प्लेयर आहे. पहिल्याच बॉलला चौकार लगावून. गुपचले बागा. प्रेक्षकांच्या मागणीनुसार बाळाची प्रतिक्रिया येत नाहीये असं दिसतंय इथं. सहा बाद 20 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक चालू आहे.
आणि स्वतःचा वैयक्तिक षटक घेऊन सोमनाथ मोरे जे स्कीपर आहेत नवलाई 11चे खूप असं चांगलं बॅटिंगमध्ये योगदान देताना नसलं आलं तरी ते सध्या बॉलिंगमध्ये खूप चांगलं योगदान देत आहेत. आता बॅट्समन आलेले आहेत. तीन बॉल झालेले आहेत. 3 लाईट गेली. लाईट गेलेली होती. वाईट बॉल. पंकज प्रथमेश सुंदर असा षटकार लगावलेला आहे शंतनू याने आणि अजूनही दत्तकृपा 11च्या आशा शंतनू यांच्या खांद्यावर आहेत. क्रिकेट हा खेळ हा अनिश्चिततेचा आहे त्यामुळे कधी काय होईल सांगू शकत नाही. हॅलो थँक्यू सर. जाऊया मैदानामध्ये. या षटकारानं मॅच जिवंत. मॅच ऑन. यावेळेसचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. ही देखील धाव महत्वपूर्ण आहे. 31 बॉल आणि 60 या ग्राउंडवरती मोठं आव्हान नाहीये हे देखील दोन्ही संघांना माहिती आहे. हारा वही जो लढा नाही असं म्हटलं जातं आणि लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत आणि हा बॉल देखील सीमारेषा ओलांडून फरार. 4 धावा चौकार. एक षटकार त्यानंतर चौकार. सोमनाथ यांच्यावरती हल्ला चढवलाय. हल्ला भयानक आहे. मॅच ऑन करण्याचा प्रयत्न केलाय. मॅच जिवंत झालेले आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. तर बंट चव्हाण यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळेचा बॉल गॅप मध्ये आणि काय डाईव्ह लगावली आहे. बॉल थांबवला एका धावेसाठी. जबरदस्त एफर्ट्स मैदानामध्ये आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या अस्मितेसाठी खेळ. 33 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इक्वेशन मांडूया आपण नव्याने. येणारे 30 बॉल आहेत इम्पॉर्टंट. कपिल हगवणे बॉलिंग ट्रॅक वरती. 30 बॉल आणि 54ची गरज. ओव्हर नंबर 4 मध्ये पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस झालेत आणि क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ रिजन, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आणि काऊ कॉर्नर. पहिला बॉल कपिल. यावेळेस बॉल प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला बॉल थांबवलाय. एक सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल. 29 बॉल आणि 53ची गरज आहे. महत्वाची मॅच. जो जीता वही सिकंदर. वेळेस प्लेस केला बॉल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे कारण 6 विकेट आल्यानंतर आता मैदानामध्ये विकेट देखील टिकवून ठेवायचे आणि धावा देखील बनवायचे. ह्या दोन खेळाडूंना माहिती आहे. जबाबदारीचा खेळ करावा लागेल हे देखील त्यांना माहिती आहे. 28-52 म्हणजे दोन्ही संघांसाठी ही मॅच जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी मॅच नाहीये निश्चित. 28 बॉल आणि 52ची गरज आहे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. ते प्रयत्न करावे लागतील. हो, मोठा हिट खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. शंतनू यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
कारण एक षटकार एक चौकार या खेळाडूनं ठोकलाय आणि संपूर्ण टीम चा गळ्यातला ताईद होण्याची संधी आज शंतनू यांच्याकडे आहे. लगातारचे 2 बॉल अप्रतिम हाताळलेत. कपिल या नावामध्ये जादू आहे किंवा या खेळाडूनं आतापर्यंत आपल्या टीमला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पर्पल कॅप फोल्डर खेळाडू कपिल आपण पाहतोय. बॅकफुटवरती आले, कट केल्याचा प्रयत्न, डॉट बॉल. केवळ 2च धावा खर्च झालेल्या आहेत आतापर्यंत. 25 बॉल आणि 52 धावांची गरज. यावेळेस फटका ऑन साइडला, बिग हिट, पॉवरफुल, सक्सेसफुल, पत्रा वाजवलाय. लांबच लांब, दूरच दूर, चरण सिक्सर. काय स्ट्रोक खेळला यार, आसमानी फटका. अगदी 9 ते 10 सेकंद बॉल हवेमध्ये होता. आणि आता इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी बनवावे लागतील 46 धावा. 24 बॉल आणि 46 ची गरज. मॅच ऑन झाली आहे या षटकारानं आणि जो करंट रन रेट होता 8चा तो आता वाढलाय आणि 11.30 पर्यंत करंट रन रेट आलेला आहे. शंतनू ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत, संपूर्ण संघाच्या गळ्यातला ताईद बनण्याची संधी आहे, संपूर्ण संघाचा हिरो बनण्याची, मास्टरपीस इनिंग खेळण्याची संधी आहे. कपिल यांच्या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला त्या खेळाडूनं आणि मॅच आता ऑन झालेली आहे. एक्केचाळीस धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 46 ची गरज. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे, खास करून दत्तकृपा 11 साठी ही खूप महत्वाची आहे. 24 बॉल 46 ची गरज. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. कधी कधी परमेश्वर आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते आणि ज्यावेळेस आपली मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. 24-46 ही ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर. 6 खेळाडूंचा खेळ थांबलाय. बॅटिंग मार्क वरती संतोष 2 बॉल फेस करत असताना 1 धाव बनवलीये. हो, यावेळेसचा बॉल अगदी जंप घेतली आणि त्यानंतर सिंगलचा प्रयत्न केलाय स्ट्राइक वरती आणि खूप थ्रो दूर वरती आला, वाईड आला आणि त्यानंतर वाईड +1 अशा टोटल 2 धावा. म्हणजे बॉल जशीच्या तशी शिल्लक 24 आणि 24 मध्ये 44. रिक्वायर्ड रन रेट कमी होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आदित्य आहेत. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. या खेळाडूकडे ताकद आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे. कमबॅक साठी बोलवलंय, परंतु समोर स्ट्राइक वरती फॉर्म मध्ये शंतनू आहेत. मागच्या बॉल वरती षटकार ठोकला या खेळाडूनं. 24-44 जबरदस्त मॅच. दोन्ही संघ तितकेच कसलेले. यावेळेस घुटना टेक
और सिक्सर देख. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, ग्लोरियस, फॅब्युलस शंतनू यांच्या बॅट मधून आलेला मागणी तसा पुरवठा करणारा संघर्षाचा षटकार. पुढे आले, त्यानंतर एक पाय वाकवला, घुटना टेक और सिक्सर देख. लॉंग अँड स्ट्रॉंग, डीप लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर फोडला. वाघाची दहाड फोडला पहाड. 6 धावा षटकार. एकोणपन्नास धावा धावफलकावरती आहेत. 6 खेळाडू जरूर थांबवले असले तरी सुद्धा शंतनू थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावेळेसचा बॉल नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. आणि आता मॅच पुरेपूर जिवंत झाली. पहा मॅच कुठून कुठे आली. 23 बॉल, पुढचा बॉल आता फ्री हिट की गेंद को सुपर हिट करने का मौका. फ्री हिटचा बॉल आहे. सुपर हिट केला जाईल का. यावेळेस समोरच्या दिशेने ऑन द राईट स्ट्रोक खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल अगदी चांगल्या पद्धतीने थांबवला, एक सिंगल. आणि त्यानंतर बॅकअप मिळतोय. मयूर, काय लाजवाब क्षेत्ररक्षण केले आतापर्यंत या खेळाडूंना. आणि 22 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. मॅच कुठून कुठे आली आहे पहा. येणारे 22 बॉल आणि 36 ची गरज. का क्रिकेटला अगदी अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. सरड्यापेक्षा भयानक खेळ कुठला आहे तर तो क्रिकेटचा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. संधी आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेसचा बॉल देखील आडव्या बॅटने ठोकलाय. संघर्षाचा पुन्हा एकदा बेमिसाल हल्ला. 1 बाउन्स 4. आत बॉल पडलाय. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. आणि हा चौकार आहे ना सर. येस चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावफलकाला आकार आला. आणि खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला ना, आजच्या या मॅच मध्ये नवलाई 11 या संघाचा 21 बॉल 32. अजूनही मॅच ऑन आहे. हा स्ट्रोक देखील आपण पाहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. डेड बॉल आहे का सर. ओके, डेड बॉल. परंतु 21 बॉल 32 म्हणजे या मॅच मध्ये नवलाई 11च्या गोलंदाजानं अभ्यास केला. यशचा अभ्यास केला बाळाचा, परंतु पेपर आलाय शंतनूचा. मैदानामध्ये आता कमबॅक करायला सुरुवात केली या खेळाडूंनी. एक ब्रेक थ्रू मॅच मध्ये जान निर्माण करू शकेल. हा स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय. ऑन साइडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न थांबवला जातोय. बॅकअप मिळेल. एक सिंगल कंप्लीट. जबरदस्त लढाई. 20 बॉल आणि 31 ची गरज. कुलवर टप्प्याचा बॉल आहे. डॉट बॉल. मॅच कमबॅक. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. 19 बॉल 31. जबरदस्त मॅच. घमासान चालू आहे. क्रिकेटची रमणधुमी, क्रिकेटची वादळी, क्रिकेटचं महाभारत, क्रिकेटचा कलगीतुरा, क्रिकेटचं वनवैभव आपण अनुभवतोय पाचवडच्या या ग्राउंड वरती. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती. बॉल आर पार, सीमा पार. पहा क्षेत्ररक्षकाला लागले का. पहा क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, आपण आपल्या हेल्थची काळजी घेऊन क्षेत्ररक्षण करा. क्रिकेट आपल्याला नेहमी खेळायचंय, कायमस्वरूपी खेळायचे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांनी एफर्ट्स घ्या.
चला ओके, रिलीव्हल खेळाडू आपण देऊया. हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्येही येणार आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. स्पोर्ट्समन स्पिरिट या खेळाडूकडे भरपूर आहे. पहा काय मॅच आहे आणि आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी शंतनू देखील तेच एफर्ट्स देतोय. अगदी स्वतःचं बोट फ्रॅक्चर आहे अशा परिस्थितीमध्ये देखील शंतनूनं आपल्या टीमसाठी खूप चांगली भूमिका बजावली आहे. म्हटलं जातं ना, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा उतरतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवानं कधीच माणूस संपत नाही, परंतु प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळामध्ये सतत स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. डाव सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे या दोन्ही खेळाडूंनी. 12 बॉल 28 धावा बनवल्यात शंतनू यांनी, तर 4 बॉल 6 धावा बनवत असताना आपण पाहतोय संतोष यांना. मॅच ऑन आहे. प्रथमेश गायकवाड 16 बॉल 40 ची चांगली पार्टनरशिप. 18 बॉल येणारे, 1 मिनिट, येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 27 ची गरज आहे. साठ धावा धावफलकावरती, 18 बॉल आणि 27 ची गरज. जबरदस्त मॅच. ही ओव्हर इम्पॉर्टंट, संपूर्ण सामन्याची दिशा आणि संपूर्ण सामन्याचा कल दाखवणारी ओव्हर आहे. या ओव्हरवरती संपूर्ण सामन्याची दिशा समजेल आपल्याला. 18 बॉल 27. सोमनाथ वर्सेस समोर प्रथमेश. दोन्ही खेळाडूंकडे ताकद आहे, क्षमता आहे. जबरदस्त मॅच चालू आहे. कधी मॅच दत्तग्रुपाच्या दिशेने झुकते तर कधी मॅच आपण पाहतोय 9ला 11च्या दिशेने झुकत आहे, परंतु सामना सस्पेन्स तोडायला तयार नाही. सामना या मॅच मधला ट्विस्ट सोडायला तयार नाहीये. मोमेंटम शिफ्ट करणारी गोलंदाजी. अठरा बॉल आणि 27 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सोमनाथ आहे तर बॅटिंग मार्क वरती प्रथमेश. 18 बॉल 27 ची गरज. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय 4 धावांसाठी. फुल टॉस बॉलला संधी नाहीये. आणि असं म्हटलं जातं ना, गाय के सामने घास, शेर के सामने मांस और प्रथमेश के सामने फुल टॉस नहीं डालने का. नाहीतर मात्र फुल टॉसचा फुल लॉस केला जाईल. फुल टोल दिलाय. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळाय 38 सर्कल मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल का. ओ हो, सीट नाहीये परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने 65 धावा धावफलकावरती लागतायत. 6 षटकांच्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकता वादळ आले, परंतु या मॅच मध्ये वादळ कुणाचं येईल हे देखील पाहायचंय. आणि वादळ जेवढ्या जोरात येतात तेवढ्या जोरात निघून सुद्धा जातात. फक्त प्रश्न हाच आहे की तुम्ही वादळाला तोंड कसं देतो. आपण वादळाला तोंड कसं देतो हे महत्वाचं आहे. 16 बॉल आणि 22 ची गरज. हा स्ट्रोक फसलाय बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल पकडला, कॅच. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढला. शंतनू धोत्याचं नव्हतं करण्याची ताकद असणारा खेळाडू बॅक इन पवेलियन. बिग विकेट डाऊन. शंतनू बॅक इन पवेलियन. थर्ड अंपायर कुणाचा आहे. बॅटिंग टीम. यस, डिलिव्हरीसाठी
यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि आता 15 बॉल आणि 22 ची गरज आहे. पंधरा बॉल आणि 22 ची गरज. सातवी विकेट देखील आलेली आहे आणि आता 15 बॉल आणि 22 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही संघर्षाची मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहायचं आहे. 15 बॉल 22, जबरदस्त लढाई. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील कदाचित, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. इतिहास घडवण्यासाठी हे खेळाडू सज्ज आहेत. यावेळेस प्लेस केलाय, त्यानंतर बॉल थांबवण्याचा प्रयत्न आणि मिसफील्ड. यष्टीरक्षकाकडून थोडी चूक झाली नव्हे तर यष्टीरक्षकासाठी दूरवरती बॉल होता, परंतु थर्ड मॅनला बॉल थांबवणं गरजेचं होतं. एक सिंगल. एफर्ट चांगले घेतले निलेश यांनी. 14 बॉल 21. जसे जसा एक एक बॉल डिलिव्हर होतोय तसा तसा मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. बॅकफुटवरती आलेत, हवेत बॉल आहे, कॅच, विकेट. सोमनाथ यांना मिळते दुसरी सफलता या ओव्हरमध्ये. आणि हा सामना अगदी आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पाहत आहेत, सगळे लोक पाहत आहेत आणि अमोल पवार यांच्या देखील आम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत या संपूर्ण सामन्यासाठी. ते महाबळेश्वर मधून, महाराष्ट्र पोलीस मधून या ठिकाणी कार्यरत आहेत, महाबळेश्वर या ठिकाणी, परंतु त्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा आणि सदिच्छा दिलेल्या आहेत आजच्या टुर्नामेंटमध्ये. 13 बॉल आणि 21 ची गरज. विकेट पडलेत 8 विकेट पडलेले आहेत. 13 बॉल 21. शेवटच्या 2 विकेट इम्पॉर्टंट आहेत. 13 बॉल 21, परंतु जोपर्यंत प्रथमेश आहेत. पाण्याचे जार संपलेले आहेत. आयोजन समिती आपण पाण्याचे जार प्रोव्हाइड करा. 13 बॉल आणि 21 ची गरज. 8 विकेट झालेले आहेत. चला स्पीडअप घ्या. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संधी होती तर मोठा हिट करण्याची. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि आता 12 बॉल 20. अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही दत्तकृपा 11 या मॅच वरती वर्चस्व निर्माण करू शकते. त्यासाठी मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील पाहायचं आहे. जवळ आलेली मॅच. 12 बॉल 20 ची गरज. पाण्याचे जार संपलेत. आयोजन कमिटीला विनंती आहे आपण ते प्रोव्हाइड करा. 12 बॉल 20 ची गरज. 9ला 11 की दत्तकृपा 11. एका बाजूला सोमनाथ आयकॉन की दुसऱ्या बाजूला यश आयकॉन. एका बाजूला आपण पाहणार आहोत प्रतापगड योद्धा. याही संघाचं लक्ष या संपूर्ण मॅचकडे लागून राहिलेलं आहे. अगदी हृदयाचे ठोके जसे दत्तकृपा 11चे वाढत आहेत ना, तेवढेच ठोके प्रतापगड योद्धा याही संघाचे वाढत आहेत. बॉलर नेम प्लीज. प्रतीक इज द बॉलर. 12 बॉल 20 ची गरज. ही ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. स्ट्राईक वरती फलंदाज रेडी. टेलेंडर्स अर्थात या खेळाडूंना देखील संधी आहे. आतापर्यंत बॅटिंगची भूमिका बजावली नव्हती, परंतु या मॅच मध्ये हिरो होण्याची संधी आहे दत्तकृपा 11 संघासाठी. फलंदाज स्ट्राईक वरचे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरचे, परंतु बॉलर प्रतीक काय करतील हे देखील पाहायचं आहे. हो, यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अगदी बॅट फ्लो जर पाहिलं तर टो वरती आदळला आणि त्यानंतर यष्टीरक्षक निलेश यांनी कामगिरी मात्र प्रभावित केल्याच.
निलेश बॅटरिंगच्या माध्यमातून खास काही करू शकले नाहीत, परंतु क्षेत्ररक्षण काय केले, दमदार क्षेत्ररक्षण. अगदी 3 कॅच पकडले, अवघड कॅच, आणि त्यामध्ये मॅच कमबॅक करणारी क्षेत्ररक्षणाची बाजू सांभाळली. ओ यावेळेसचा बॉल, मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो का? थर्ड अंपायर रिव्ह्यू. ओके, अंपायर्स रिव्ह्यू आहे आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे बीमर साठी रिव्ह्यू चेक केला जातोय. यस, आपण पाहिला, रिव्ह्यू पाहिलेला आहे आणि हा बॉल अतिरिक्त उंचीचा आहे. इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. +4 यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. इट्स अ नो बॉल, +4. आणि मॅच ऑन. 11 बॉल आणि 15ची गरज. काय मॅच रंगली यार. फ्री हिटचा बॉल, 11 बॉल 15ची गरज. या बॉलवरती मॅच डिपेंड. यावेळेस बॅकफुट वरती आले, परंतु इथं फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे आणि इथं काय घडलंय. फ्री हिटच्या बॉलवरती किस्मत, विकेट. ओहो, मॅच मध्ये ही रील व्हायरल होऊ शकते. पहा, चला, ही रील अगदी व्हायरल होऊ शकते. फ्रीडचा बॉल होता, फ्रीडच्या बॉल वरती कॅच घेतला, रिव्ह्यू साठी देखील गेले, परंतु त्यानंतर सेलिब्रेशन साठी बॉल टाकला आणि बॉल पडला स्टंप्स वरती आणि क्रिकेटच्या नियमानुसार इट्स अ विकेट. करायला काय गेले आणि घडलं काय. किस्मत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं ना तर मैदानामध्ये इट्स अ विकेट, इट्स अ विकेट. एक लक्षात घ्या, क्रिकेटच्या नियमानुसार. यस सर, यस सर, तुम्ही कॉम बॉक्स मध्ये या. पॅनलाइज केलं जाईल. पहा, अंपायरचा निर्णय अंतिम आहे. खेळाडूनं नॉन स्ट्रायकिंग एंडचा एंड सोडलाय, घरटं सोडलंय, त्यानंतर तो बॉल थ्रो करायला जाऊ द्या किंवा नाही जाऊ द्या, तो विषय नाहीये. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बाद आहे. यश, ऐका, बाहेरचा खेळाडू कोणी आणि बॉल पूर्णपणे डेड झालाय आता आणि बॅट्समनच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतो. बाहेरून कुठलाच प्रेक्षक रिव्ह्यू घेऊ शकत नाही. पंच, प्लेयर, फक्त पंच या इकडे, मुख्य पंच दोन्ही या. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. खूप वेळ वाया घालवू नका. ही विकेट धरली जाईल आणि दत्तकृपा 11च्या 9 विकेट आणि धावा झालेल्या आहेत.
पहा, ज्या पद्धतीने आपण चर्चा केली, यश यांना देखील माहिती आहे आणि सर्वांना फेअर क्रिकेट आपण खेळतोय. दुर्दैव होतं दत्तकृपा 11चं, सुदैव होतं निश्चितपणानं 9ला 11चं. सेलिब्रेशनसाठी बॉल टाकला, क्रिकेटच्या नियमानुसार या खेळाडूनं नॉन स्ट्रायकिंग एंडचं घरटं सोडलं आणि तो बॉल बरोबर स्टंपवरती आदळला. आणि तुम्हाला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा घरटं सोडण्याचा नियम नाहीये. जर बॉल तो आदळला नसता तर 2 धावा पडल्या असत्या आणि 2 धावा देखील ग्राह्य धरल्या असत्या आपण. हे देखील पुढचा विषय आहे. 10 बॉल येणारे आणि 15ची गरज मॅच ऑन आहे. यावेळेचा बॉल परफेक्ट ब्लॉक केलाय. डॉट बॉल येतोय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. 38 सर्कल मधून बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये जातोय. बॉल सीमारेषेची चिलेल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय निलेश. ओहो, थ्रो खूपच वाईट होता. बॉल पर्यंत पोहोचले. 2 धावा. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. मॅच जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे दोन्ही टीम कडून. 8 बॉल आणि 13ची गरज. शेवटची विकेट आहे. बॅकफुटवरती आले. पॅटर्नी बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. सात बॉल 13ची गरज आहे. अजूनही मॅच कुठेही जाऊ शकते. याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी बेल लेफ्ट केला. 6 बॉल आणि 13ची गरज आहे इथून पुढे. अजूनही मॅच कुठेही जाऊ शकते. आणि त्याचप्रमाणे अमर कलेक्शनचे सर्वे सफरावा अमर जाधव यांचं देखील शुभागमन आहे. मनपूर्वक स्वागत. 6 बॉल 13. बिग फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा. नशीब देखील कधी कधी किती बलवत्तर ठरतं हे आपण पाहतोय. बेस्ट फिल्डर साठी देखील कॅश प्राइज असणार आहे. अर्थात अमर कलेक्शनचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. 6 बॉल येणारे इम्पॉर्टंट. 13 धावा. ज्या सोमा अर्थात सोमनाथ यांनी 2 चौकार वाचवले ना, ते चौकार अजूनही आतापर्यंत इम्पॉर्टंट ठरलेत. आडवा बॅटने बॉल खेळलाय. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत. तेंडुलकर या नावानं प्रसिद्ध आहेत. आणि रिव्ह्यू कशासाठी? ऍक्शन साठी. ओके, ओके. हा बॉल प्लेन आहे. फेअर डिलिव्हरी. अंपायर्स रिव्ह्यू होता. बॉलिंग बॅटिंग टीम रिव्ह्यू होता का? ओके, रिव्ह्यू संपलेत.
5 बॉल आणि 9ची गरज. तिकडचे सगळे प्रेक्षक बाहेर जा. समोर कुठला प्रेक्षक बाउंड्रीच्या आतमध्ये झाडं बसले. क्रुशल मॅच आहे, हाय व्होल्टेज मॅच आहे. एका धावेला धावेसाठी इथं खेळाडू संघर्ष करतायत. सगळे प्रेक्षक बाहेर जातील. समोरचे देखील, समोरचे भिंती बसले. 1 मिनिट पंच मॅच स्टार्ट करू नका. त्या बाजूला देखील प्रेक्षक आहेत. झाडाखालचे प्रेक्षक भिंती बसले. चला 5 बॉल 9ची मॅच आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही अशी भूमिका आपण घेतोय. ऑब्स्टॅकल होणार नाही अशी भूमिका घेतोय. क्रुशल मॅच आहे. 4 संघांचं भवितव्य या मॅच वरती. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळला. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सिंगल तर घेतलीये. हो काय खेळतंय मैदानामध्ये. सिंगल वरतीच थांबवलंय. शेवटची विकेट आहे. 4 बॉल येणारे आणि 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. जेवढी धाकधूक दत्तकृपा 11 ची वाढते तेवढीच धाकधूक प्रतापगड योद्धा याही संघाची वाढते. काय मॅच रंगते. दोन्ही डगआउट मध्ये अगदी भयान शांतता. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष आहे. हा स्ट्रोक देखील गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल थांबवलाय. दुसऱ्या धावेचा देखील केला जाईल ट्राय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा ट्राय केला जाणार नाही कारण रिस्क घेऊन चालणार नाही. शेवटची विकेट आहे. 3 बॉल 8ची गरज. कलगीतुरा 6ची गरज. 3 बॉल आणि 6ची गरज. तू मै कलगीतुरा एका बाजूला, बॉलर रेडी दुसऱ्या बाजूला, बॅट्समन रेडी. शेवटचा फलंदाज आहे तर शेवटचा स्लॉग ओव्हर मधला बॉलर आहे. युट्यूब वरती अनेक प्रेक्षक जुळले आहेत. त्यांचे देखील शुभेच्छा येत आहेत. मनापासून स्वागत आहे. हाय व्होल्टेज मॅच. 3 बॉल 6. यावेळेस बॅक चेंज घेतले. बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये. बल्ले का किनारा, किस्मत का सहारा. 4 धावा. नशिबाचा संघर्षाचा चौकार. जबरदस्त मॅच मध्ये जबरदस्त चौकार आणि शेवटच्या बॉल वर पर्यंत रंगणारी मॅच पाहायला मिळाली. आणि आता 2 बॉल आणि 2ची गरज. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 2 बॉल 2ची गरज आहे. सगळे प्रेक्षक बाहेर जा. 2 बॉल 2ची. सीमारेषेच्या आतमध्ये कोणीही थांबणार नाही. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के क्यों आसमान देखता है. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष महान कोई नहीं होता. त्या बाजूला दत्तकृपा 11चा संपूर्ण डगआउट. आपल्याला विनंती आहे. आपलाच संघ खेळतोय. आपल्याच संघाच्या खेळाडूंच्या धावा थांबू शकतात. डायरेक्ट मागे जा. पूर्ण जारच्या पण मागे. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट. गोल्डन बॉल ऑफ द मॅच. 2 तास हे खेळाडू मैदानामध्ये रणरणत्या उन्हामध्ये प्रयत्नांची पराकष्ट करतायत. त्या पराकष्टेचं फळ देणारा बॉल कुठला असेल तर हा बॉल आहे. 2 बॉल 2ची गरज. लास्ट विकेट. शेवटची विकेट मैदानामध्ये बॅटिंगसाठी. दोन्ही खेळाडूंना संघासाठी हिरो बनण्याची संधी. एका बाजूला दत्तकृपा 11, दुसऱ्या बाजूला नवला 11. इम्पॉर्टंट बॉल. आणि यावेळेस फटका समोरच्या दिशेनं. एक सिंगल तर घेतली. एकाच धावेवरती थांबवलं जाते. शेवटच्या विकेटला काय घडलंय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ विकेट. एका धावेनं हा सामना. व्हॉट अ मॅच यार. एका धावेनं हा सामना. सुपर ओव्हरचा थरार. सुपर डुपर मॅच. या वेळेसचा काय घडलंय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध झालेत आणि सुपर ओव्हरची मॅच आपण अनुभवणार आहोत. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मॅच. हृदयाची ठोके वाढवणारी मॅच. सुपर डुपर मुकाबला. पहा इथे क्रिकेटचा विजय झालाय. इथे 5 वर्ल्ड प्रीमियर लीगचा विजय झालाय. इथे संपूर्ण आयोजकांचा विजय झालाय. पैसा वसूल मॅच. सर्वांचा विजय झालाय.
लवकरात लवकर दोन्ही कॅप्टननी इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. एक मिनिट लक्ष द्या, लक्ष द्या. बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करेल, बॉलिंग करणारी टीम बॉलिंग करेल. फक्त बॅटिंग करणारा संघ टीम दत्तकृपा 11 कॅप्टन लगेच कॉम्बॉक्सच्या समोर या नेट रन रेटच्या बाबतीत चर्चा करायची. सुपर ओव्हरची मॅच, 2 धावांची गरज होती. गडबड केली, गडबड झाली का? काही चुका झाल्या, काही चुका नाही झाल्या, परंतु इथं क्रिकेटचा विजय झालाय. अंगाला लागून चौकार घालतो 1 बॉल 4 ला. महत्वाचा इम्पॅक्ट खेळायची